नमस्कार भावांनो, माझीच लाल संघटना, मी माझं, माझ्याच मुळे, मीच ब्रह्मदेव, मीच सगळं केलं, माझ्या कामाचे पैसे, माझ्यामुळं तुम्ही हायसा. मला ऑडियन्सची काही पर्वा नाही. प्रेक्षकांनी माझं पिक्चर बघायलाच पाहिजे. त्यांनी माझं पिक्चर बघितलं नाही तर त्यांच्या आयुष्यात त्यांचा काय अर्थ नाही, असं म्हणणारे आपले सचिन पिळगावकर यांच्याबद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार. ऍक्च्युली सध्या त्यांची काय थोडीशी सटकली वाटतं असं वाटायला लागले. कारण का ते कुठं जातील तिथं काय पण भकलायला लागले असं वाटतंय. आता मी त्यांचे कित्येक इंटरव्ह्यू बघितले आणि हा व्हिडिओ त्या इंटरव्ह्यू बघून बघून ते इरिटेट झाल्यामुळे मी बनवा लागलो. आता काही लोक म्हणतील बघितलंच तर कशाला, आता किती इग्नोर तर किती करायचं, म्हणजे माणूस खोटं तर किती बोलू शकतंय ते तर एकदा बघूया म्हटलं. फेकते किती अशी बनवाबनी त्यांनी पिक्चर काढला, डायरेक्ट केला, सगळं लिहिलं त्यांनी, ते ओके. पण अक्षरशः त्याने आता अंमलात आणा लागलेत. काय ही काही गंमत जम्मत लावली का त्यांनी? काय ह्यो खेळ म्हणलाय? आणि हे असलं म्हणजे तुम्ही बघितलं. आता परवा एका बॉलिवूडची कुठली तर ती क्रिटिक होती, तिच्याबरोबर इंटरव्ह्यू द्यायला गेले आणि इंटरव्ह्यू मध्ये काय म्हणाले माहितीये काय? जया बच्चन माझी लय लाड करते आणि ते अमिताभ बच्चनला खपत नाही. अमिताभ बच्चन माझ्यावर जळतात. तू लाड करायला काय काय ते काय? आणि त्याच्या कमेंट वाचल्या मी, ते बरोबरच आहे. अमिताभ बच्चनला तू कसला लायनर आहेस, कसला छपरी आहेस ते माहित आहे. आणि जया बच्चन लाड करत असेल कारण तू तिला पेक बनवून देत असशील. आणि हे तू लाड करतेस ना, ती लाड करते ते बच्चनला सांगायला पाहिजे. तू स्वतःच काय सांगायला लागलायस? तू स्वतःच तुझी लाल म्हणतोस वे. हे काय? आणि महागुरु मी एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये महागुरु नाही महाहागुरु असं टायटल दिलं. आणि आता नवरा माझा नवसाचा 2च्या वेळी ना त्यांनी ते ट्रेलर आलता, पिक्चर आलते सगळं, आणि त्यावेळी काय सांगत होते माहितीये काय? पिक्चर का फेल चाललाय काय? मी माझ्या स्वतःच्या पैशानं काढलाय, मी माझ्या घामाचे पैसे, मी माझ्यामुळं हा पिक्चर काढलाय. नुसतं प्रत्येक गोष्टीत सचिनचं मी, माझं, माझ्यामुळं, मी केलं, मी त्याला दिलं, मी हे सगळं केलं, या सगळ्याचा करता धरता मी, नुसती माझीच लाल म्हणून तर टायटल दिलं, माझीच लाल संघटनेचे अध्यक्ष. उद्या उठून असं म्हणणार आहेत की मीच ही पृथ्वी निर्माण केली, मीच ब्रह्मदेव आहे. ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे प्रेक्षकांनी. एका तर इंटरव्ह्यू मध्ये ते असं म्हटले की प्रेक्षकांना मी इतके चांगले चांगले पिक्चर देतोय पण प्रेक्षकांना त्याची काही कदर नाहीये. कदर नाही तर राहू दे ना बाबा, तू जा की तिकडे, तू का जबरदस्तीनं बनवा लागलायस? आणि एक आणखीन एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये काय सांगत होती माहितीये काय? शोलेचा 75% पिक्चर मी डायरेक्ट केलाय, मी म्हणजे सचिनने डायरेक्ट केलाय. रमेश सिप्पी फक्त यायचे आणि फक्त बच्चन आणि धर्मेंद्रचे तेवढेच सीन डायरेक्ट करायचे आणि जायचे. अरे काय फेकायचं म्हणजे किती? त्याला काय लिमिट आहे का नाही? काय म्हणजे अक्षरशः ताळतंत्र सगळं सोडले, त्याला काही हेच राहिलं नाही. काय पण बडबडा लागले. अरे ते जर कुणीतरी ऐकलं बिकलं, आणि मला हे कळत नाही हे असं का बडबडायला लागलं लाईमलाईट मध्ये यायला, म्हणजे स्वतःवर फोकस घ्यायला. ते किती फोकस पाहिजे स्वतःवर? एवढा फोकस घेऊन करायचं तर काय? किती ते स्वतःचं कौतुक करून घ्यायचं? याला आत्मप्रौढी म्हणतात, म्हणजे सेल्फ सेंट्रिक, सेल्फ इगोइस्टिक. आता काय स्वतःचा अभिमान असावा, पण हे काय, हे गर्व असला? अरे काय ह्याला इगो म्हणायचं का काय? आणि ते गेल्या वेळी तर त्याचे व्हिडिओ बघितले, वर्कआउट व्हिडिओ. अरे वर्कआउट व्हिडिओ का कसले, काय धप्पा फुगा मोठा नाचा लागलाय ते काही कळणं झालंय. आणि त्याच्यानंतर काय सांगतोय, मी एवढा फिट होतो 80s मध्ये की अक्षरशः बॉलिवूडचे मोठे मोठे डायरेक्टर माझ्याकडे यायचे. म्हणजे प्रकाश मेहरा असू दे, रमेश सिप्पी असू दे, किंवा हे मोठे डायरेक्टर यांच्याकडे यायचे आणि हे त्यांना नाही म्हणून सांगायचे. आता हे थोडं जरा जास्तच झालं नाही काय? आणि कारण काय सांगायचे की मी शोले पिक्चर नुकताच केला होता, त्याच्यानंतर असे 2-3 पिक्चर माझ्याकडे आले पण त्यांच्या स्क्रिप्ट बरोबर नव्हत्या म्हणून मी ते रिजेक्ट केले. हे काय? आणि अमजद खानला अमजद खानचा आवाज व्यवस्थित नव्हता, यांनी त्यांना ट्रेनिंग वगैरे दिलं आणि रमेश सिप्पींना सांगितलं बजावून सांगितलं की नाही, तुम्ही यांचा आवाज डब करायचा नाही, जे काय असेल ते याचाच आवाज राहील. आता हे झालं असेल थोडंफार, पण सांगतोय असं पण तिखट मीठ अगदी चाट मसाला लावून काय, म्हणजे त्याला पाक इंटरव्ह्यू पण पिक्चरच समजतंय वाटतं. सगळ्यात महत्वाचं, आयत्या घरात गरोबा, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जम्मत, अशी बनवणी, म्हणजे 90च्या दशकात असे जबरदस्त सुपरहिट पिक्चर देणारे सचिन म्हणजे लेखक, दिग्दर्शक, ऍक्टर सगळं काय होते, पण त्यांना आता असलं का करायची काय वेळ आली?
बहुतेक त्यांना ते असं सगळ्यांनी बाहेर फेकलंय की नाही, आता आउट ऑफ फोकस आहे ना, आणि फोकस त्यांच्यावर पाहिजे, नेहमी लाईफ मध्ये राहायला पाहिजे, त्यामुळे हे करतायत असं वाटायला लागले कुठं तर. आणि नेहमी ते ट्रोल केले जातात, कारण का कुठलं तरी काय तर चुकीचं वक्तव्य करायचं आणि त्याच्यामुळे फोकस मध्ये यायचं. पण त्यांनी एक फॉलो करतात, क्या बदनाम हुए तर क्या हुआ, नाम तो हुआ. आणि एकदा काय म्हणले, आपल्या त्या ह्याच्या कपिल शर्माच्या शो मध्ये गेले, आणि शो मध्ये गेल्यानंतर तिथून आल्यानंतर काय म्हणतात माहितीये काय, मी एकटा असा मराठी स्टार आहे जो कपिल शर्माच्या शो मध्ये जाऊन आलो. म्हणजे याला आता काय म्हणायचं, म्हणजे तिथं जाणं म्हणजे याला आता भारतरत्नच द्यायला पाहिजे. हा बरोबर आहे ना, राष्ट्रपती अवॉर्ड, भारतरत्न, आपण ते काय स्वतः आणि म्हणून पण गेले ते, माझ्यासाठी भारतरत्न सुद्धा कमी पडेल, कारण मी मराठी इंडस्ट्री अशी वर आणली. होय बाबा, वर आणलीस, एवढ्या वर आणलीस ना की पाक ढगातच गेले. आता काय सांगायचं. आणि याच्यापेक्षा असे लई किस्से आहेत ज्याच्यामध्ये सचिननं म्हणजे मी माझेच लाल असं म्हटलंय. आता बाकी तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. पण काय एक गोष्ट चांगली आहे सचिनची, त्यांना सचिन सर म्हणण्यासारखं, जे त्याने 90s मध्ये जे आमचं बालपण होतं ना ते हसून खेळून घालवलं. त्यांचे पिक्चर जे होते लेखित दिग्दर्शित केलेले, ऍक्टिंग वगैरे केलेले, ते मात्र एव्हरग्रीन आहे, त्यात काय वाद नाही. तेव्हा ते माणूस म्हणून चांगले होते, ऍक्टर म्हणून चांगले होते, दिग्दर्शक. पण आता हल्ली हे जे काय करायला लागलेत का नाही, सगळा गू मसाला झालाय त्यांचा, काही म्हणजे काही यूज नाही.